निरागसचा बाळ म्हणजे शुभा, दुश्मनाचा गर्दन काळ म्हणजे शुभा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शुभा, एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शुभा, तर दुसरीकडे सळसळ त्या रक्ताची लाट म्हणजे शुभा, तर दुसरीकडे सळसळ त्या रक्ताची लाट म्हणजे शुभा. तुमच्या आमच्या मर्द मराठ्यांच्या माणुसकीचा माप म्हणजे शुभा, अखंड हिंदुस्थानाचा बाप म्हणजे शुभा, अखंड हिंदुस्थानाचा बाप म्हणजे शुभा. तुम्हाला आम्हाला सर्वांनाच माहिती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक लढाया जिंकल्या. शाहिस्तेखानाची लढाई जिंकली, अफजल खानाची लढाई जिंकली, आग्र्याची सुद्धा एक लढाई होती, ती सुद्धा अगदी माझ्या राजाने जिंकली. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांना पुरंदरचा तह करावा लागला. त्या तहात 23 किल्ले ते द्यावे लागले आणि ती 23 किल्ले देणं एवढी काही सोपी गोष्ट नव्हती. आणि आपला तिथं जागा असता तर म्हटलं असता हे स्वराज्य इथेच बस, परंतु नाही, राजांनी आग्र्याहून पुन्हा आल्यानंतर ते 23 किल्ले पुन्हा स्वराज्यात सामावून घेतले. आपल्याकडे फक्त एकच गुण असला पाहिजे, सातत्य, बस दुसरे काही नाही. अहो, एक वज्रासारखा दगड असतो आणि त्या वज्रासारख्या दगडाला एक पाण्याचा थेंब भेद पडतो आणि त्यावेळेस ती खरी ताकद त्या थेंबाची नाही, तर खरी ताकद त्याच्या सातत्याची, खरी ताकद त्याच्या सातत्याची. जाता जाता एवढंच बोलतो, हजार असतील धर्म, लाखो असतील जाती, हजार असतील धर्म, लाखो असतील जाती, सर्वांना एकत्र गोठणारं नाव म्हणजे राजशिव छत्रपती, राजशिव छत्रपती. जय भवानी. तुमचं आमचं नातं काय? खूप छान.